भाई देवीच्या कडच्या पायऱ्या 1200+ म्हणजे काय करा आहे तर गाईला आपल्याला हे मित्र भेटलेले आपले. सो गुड मॉर्निंग गाईज. आता आपण रेडी होऊन सन जात आहे. आता पप्पा मागे राहिले, पप्पा रूम पॅक करत आहे की सगळे इकडे. हा आपल्याला वरती चढायचंय गडावर. जाऊ पहिले काही सामान घ्यायचं आहे, सामान वगैरे घेऊ, चढू वरती. थोडे भारी मजा येते भाई, एकदम थंड थंड वाटते. मी काय स्वेटर घेतलेली पण थंडी एवढी भेटते. काय सगळ्यांनी स्वेटर घातले, मी स्वेटर नाही घातलेले. मी स्ट्रॉंग माणूस आहे, स्ट्रॉंग. अरे या सगळ्यांनी स्वेटर घातलेले, मी स्ट्रॉंग माणूस आहे. ते कुठे घातले? मग तू बी आहे ना. मामाजी आपने के लिए चाय ला रही है. बस इतनी बढ़िया चाय है, देखते पीजिए. नाही रे, भारी रे, बऱ्यापैकी चाय. चला काय चहा पिऊ आणि जाऊ वरती चढायसाठी. इकडे आता हे पेढे घेत आहे. आता पेढे घेतले आता जायचंय वरती. इकडे वरती जायचं आपल्याला, या साईडला वरती. कॅमेरा बी ब्लर आहे थोडा, सकाळी सकाळी वेळ आहे. सनसेट एवढं, सनराईज. हा मी केव्हाची बडबड करत होता आणि कॅमेरा बंद होता. आणि दोघेच भाई लोक केव्हाचे इकडे आमच्यासोबत मस्ती करताय, ते रेकॉर्ड करतोय पण कॅमेरा बंद होता. काय करू यार आता, जाऊ दे. आता इकडनं नारळ वगैरे घेतलेलं आहे. आता जाऊ वरती हळूहळू सगळं करत करत जायचंय वरती. आता म्हणजे काही नाही, आता सगळं झालं. आता फक्त त्या नारळ वगैरे घेऊन सगळं झालं. आता जायचंय वरती चढायला, शूज वगैरे खाली काढायला. ह्या साईडने वरती जायचं आपल्याला, ह्या साईडने वरती. भाई किती मोठं आहे रे भाई. देवीच्या कडच्या पायऱ्या 1200+ म्हणजे 1200+ आहे. अरे मी इथे ना ऍड्रेस नाही म्हणजे देवीवर वरती जायचा रस्ता विचारत होता. काकाला मराठी विचारतोय, मला वाटलं मी नाशिक मध्येच आहे. आणि मी त्याच्या म्हणतो आहे, म्हटलं अरे इधर किधर जाना है, ऊपर जाना है क्या, किधर से जाना है काय म्हटलं, ऐसा को बताओ म्हटलं. फिर बोले किधर से भी जाओ एक ही जगह पहुंचेंगे बोलतो. हो बापरे. आपण पोचलोय आता इथं. इथून वरती जायचंय. स्वार गेट आहे. मावशी म्हणे चोकला बरा बापरे, इकडे चप्पल काढायची वरती काढून. हा इकडे पहिले मागच्या वर्षी बोट चालले गेले. जय श्री माता, चामुंडा माता. चलो पायऱ्या गिनते चलते आपण. आता काय काम आहे का रे. 2 3 4 नाही रे, 1200+ पायऱ्या आहे. मोजून किती मोजणार आहे भाई. आमचं वय झालेलं आहे किती, फक्त 40च्या आसपास आहे. हे बघा काय लिहिलेलं आहे, हेल्प धारा नंबर पोलीसचा. बाई नाही, पायथ्याने नंबर येते. काही कांड वगैरे झाला तर आता बघा या पायऱ्या लागल्या आता ओरिजिनली. काय वाटते, कोणती डिग्री वाटते आता अजून अशा हळूहळू अशा स्ट्रेट होतील ते. आजी बाबा पण चढत आहे आपल्यासोबत. आजी बाबा देवी चढत आहे आपल्यासोबत पण आपली आजी आहे मागे, मावशी आहे, पप्पा. सगळ्यांच्या गुडघ्यांना प्रॉब्लेम आहे आणि लाईट्स ऑफ झाले आता. हे देखो ऊपर थोडा भारी दिसतोय ना भाई एकदम समोरचा.
तिकडे तो हायवे, हे पुरं ग्राउंड वगैरे सगळं दिसतंय. खाली मम्मी ते बघा कुठे आहे काय माहिती. हेच आहे का रे? नाही ते आता ये तेच आहे. हा थकून गेलो इथं बसतो थोडं. थांब रे त्यांना येऊ त्यांना जाऊ ना. मला चक्कर यायला लागले. काय गोडेवाळा गुड स्टॅमिना नाही. ओ भाई साहब. हा गाईस नेतला इथून घेऊ बघा तुम्ही. जो नेताची मम्मी ते तिकडे खालीच थांबले. मी बी हळू सोडतो. पैर से थरथर घाबरे हमारे. क्या रे? हमको अभी से डायरेक्ट बोलता नाही येते आता. कुठे मंदिर? अजून वरती आडते पन्नी आणि झालं असेल. बापरे बाप. दिस इज द गुजरात. अजून वरती गेल्यावर ना अजून भारी व्ह्यू दिसणार. देखते रहो. अजून वरती गेल्यावर एकदम भारी व्ह्यू दिसणार आहे ना, म्हणून पात्रा व्हिडिओ एकदम भारी. देख रहे लो भाई साहब, देखो भाई ये होता है भक्त, एक सच्चा भक्त. और भक्त है ना वो. भाई हम इतना ही थक गए. हम एवढं थकले पण ते बिचारे काका एवढं मोठं. खाऊया ना आता. काही नाही जास्त. समोर मंदिर वाटतं आम्हाला, समोरच आहे. हा तेच आहे ना, तेच आहे. सो गाईज म्हणते बी आलेले. पप्पा ते खाली, मम्मी बा तिकडं, मम्मी तिकडे त्या साईडला, मम्मी पप्पा. मामा ते इकडे येऊन गेलेले. आता येऊन गेले आपलं मंदिर पण आलेलं आहे. देखो बच्चे लोग भी इधर आए, छोटे छोटे बच्चे छुट्टियों में घूमने आए वो. देखो મને ગુજરાતી નહીં આવે છો. તેનું આવે છે. મને ગુજરાતી નહીં આવે. મને રાજસ્થानी भी नहीं आवे. મને कौन सी भाषा नहीं आवे, सिर्फ मराठी और हिंदी आवे. मैं आड़े ऐसे ही आवे. मैं 3-4 भाषा मिक्स करके बोले. अरे भाई हाय करा हाय. हाय करा हाय. तर गाइस आपल्याला हे मित्र भेटलेले आपले. ये दोस्त अपने मिले अपन को. किधर से हो आप? इधर आपकी ट्रिप आई है? अच्छा. आपण जात आहे देवीच्या मंदिरात वरती. चला लवकर दर्शन वगैरे करू. हे मंदिर आहे. सनराईज बघा वाईच थोडा भारी दिसतोय. इकडे दरी पण एकदम मोठी. हे बघा इकडे मंदिर. मंदिरात जाऊ आपण.
मूर्ती मातेजवळ. पेढ्याच्या वाता बनवत आहे. वाता नाही सॉरी, पेढ्यांचे दिवे बनवत आहे. देवीसाठी पेढ्यांचे दिवे करतात. पेढ्यांचेच करता नाही, पुरणचे बी करतात. पुरणचे बी करता, पेढ्यांचे बी चालतात. ते आणणारे म्हणून पेढ्यांचे. एकदम प्रसन्न वाटते, एकदम भारी वाटते. पूजा वगैरे पण केलेले, दिवे वगैरे पण लावले. म्हणजे ते काही ओटी वगैरे घेतात नाही, फक्त दिवे वगैरे लावू आपण बाहेर लावायचे करणार आहे. चरण को वो भी नहीं दे रहे, सिर्फ लेके जाओ. दिवे वगैरे लावतात आता, आरती वगैरे लावतात. त्यांची बिल्ली चालली की बॉक्स सोडून जाईल वगैरे, कारण करायचं बॉक्स. आम्ही बाहेर होतो दिवे वगैरे घेऊन त्या साईडने. पुरं बाहेर फिरून जावं लागेल ना रे. हां आरती वाह, देखो गाइस, मोर दिखा है हमको. अरे अंगा उडतंय चालत. गाइस मोर. हा आता कुठे ते माच्या. अच्छा ओके, ते मोठंच नाव आहे बनवलेलं माचं. ते जायचं आता आपल्याला. देखो गाइस, लेके लेक लेके ना तो रे थोडे लेके. पहा गाइस किती मोठा, किती भारी व्ह्यू आहे. तलाव आणि लेक मध्ये काय फरक आहे सांगा बरं. एकच आहे ना, मग तेच सांगतो म्हणे तलाव आहे म्हटलं लेक आहे. मराठी चॅनल मराठीच बोलतोय ना रे. लेक मराठी लेक. सगळं आता झालेलं आहे आपलं, सगळं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता यांची थोडी फोटोंवरून कटकट झाली आहे. आणि इथं बसलेलं आता शूज वगैरे घातले मी. प्रसाद वगैरे थोडासा खाल्ला, प्रसाद वगैरे पण दिला घेतला, सगळं झालं. आता दर्शन वगैरे. आता आपण निघू खाली जायला आणि पाहू आता तिथून कडे रेल्वे स्टेशनवर ना, स्टेशन पहिले रूमवर मग गाडी स्टेशन रेल्वे पाहू. रेल्वे 12ला रेल्वे. चला जाऊ दे. इथं आता ट्रेन पण होते, ट्रेनचं काम चालू आहे. जसं आपल्या कुठं आहे रे आपलं, कोणत्याच कुठे, हां जसं आपल्याला वणीगडाला जसं आहे ना, तसं इकडं होतं आहे. हे बघा एक ट्रेन वगैरे लागलेलं आहे ना इकडं, तेच काम चालू आहे. ट्रेन बनवणार आहे बॉ असं म्हणतायत, आता काय नाही. चला खाली उतरू पटापट. काही नाश्ता आहे. पहिला आम्ही इकडे आलो होतो या मंदिरात, देवीचंच मंदिर आहे ते पण तिकडे मला फोन अलाउड नव्हता कॅमेरा. इकडे येऊन सण आपण खाऊ. सो मला थोडंसं थोडीशी शॉपिंग करताय. दोरे वगैरे, दोरे धागे घेत आहे. इकडे तलवार आहे. आता मूर्ती बघताय मम्मींचे. खाली आलेलं आता आपण. नाही लोक गाडी पाहताय, जायचं गाडी पाहताय. सो आता आम्ही गाडी गेलेली प्रायव्हेट आणि आता तिकडे पहिले रूमवर जाऊन सण आम्ही सामान वगैरे घेऊ, मग तिथून रेल्वे स्टेशनला जाऊ. चला. सो गाईज सगळं पॅकिंग वगैरे होते आणि पॅक करताय. इथून निघाल्या जाऊ रेल्वे स्टेशनला. सोमनाथसाठी जायचं यार. मला लय कम्प्लीट होतं सोमेश्वर का सोमनाथ, सोमनाथ. सो आपण पोचलेले आपलं राजकोटच्या रेल्वे स्टेशनवर तिरंगा वरती.
12ची गाडी आहे आणि 8:30. वैभव मोबाईल इथून सुटला नाही तर पकडला खाली. हा आता बोलतो. 12ची ट्रेन आहे आणि हे लोक सगळे घाई करताय. यांच्या घाईमध्ये माझा फोन सुटून गेला बाई. तिकडे चाल तिकडनं रेल्वे येते या साईडला जायचंय, इकडनं रेल्वे येते या साईडला जायचंय. मला काहीच माहिती नाही. खायला पाहताय नाश्त्यासाठी एकदम नॉर्मल लाईट पहिलं समोसे यार. ते बघा समोसे तिकडं. अबे कुत्ता है क्या रे? कुत्ता है क्या रे? मैं कोई से बोला था क्या तू? हाँ लग के चालो चले पाक रे. 2 मिनिटं मेरा वेळ बाबा. 2 मिनिटं 120 सेकंड. सगळं आता आम्ही पार्सल घेतलंय. किती 5 पफ आणि थोडेफार कुरकुरे वगैरे घेतलेले. आता थोडी भूक लागली म्हणून आता थोडं नाश्ता वगैरे करतोय. मग नंतर सोमनाथला उतरल्यावर, सोमनाथ नाही म्हणजे तिकडे म्हणजे हा त्याच गावाला उतरल्यावर मग तिकडे जेवण वगैरे करतो. बाय.